मित्रांनो, आज माझ्या घरी कोणी नाही. मम्मी पप्पा बाहेर गेले. तर मग काय जेवायचं कसं? जेवायचं कसं? जेवायचं कसं तर जेवायचं कसं? हा बघ आणलाय भाकरीचा तुकडा. तर मग सनीकडे भाकरी खायला चाललोय आज. आणि सनीने भाजी बनवला नाही वाटाण्याची. मी स्वतः बनवले. मला कंटाळा आता भाजी करायला. भावान भाजी बनवला नाही ना, तर मग आता जातो त्याची खातो भाकरी. दुपारी काय भात डाळ बनवून झालेला आहे. दुपारी सनीला माझी इथं बनवतो भात डाळ खायला. तर मित्रांनो, आजचं गावचं वातावरण असं आहे बघा. रात्रभर भरपूर पाऊस पडला गावात. सकाळला सगळं शांत मस्त वातावरण. हा 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 हा. हे आमची सनी. सनी, काल तू कप आणलेस त्यासाठी आज पत्रावळी कुठून आणल्यास? मम्मी सगळी तयारी करून ठेवला. जर इमर्जन्सी लग्न केलं पळून बघा, हे सनी भाजी बनवला नाही. सार्थक पिठलं खातोय. हा बघा पॅलॉन बघा आमचा उस्मान पटेल, उस्मान पारकर. तर आता जरा भाकरी खातो आम्ही. ही आमची मोठी भाकरी. तर मित्रांनो, हे बघा तिघ जण भुक्कड. का भूक लागते लोकांना. भुक्कड एवढं तुला तो हाय गाईज. आता आमचा अचानक प्लॅन ठरलाय फिरायला जायचा. तो म्हणजे रोशन भागडे आला म्हणून त्याच्यामुळे आमचा प्लॅन ठरलाय. आम्ही भाकरी खात होतो आणि अचानक आला आणि बोलला आपण फिरायला जाऊया. तर आम्ही निघालोय. तर आता बघू, आता जाऊन पुढे ठरवू पुढे जायचं. चा प्लॅन ह्याच्यामुळे सक्सेसफुल झाला आहे बघा. रोशन भागडे. मित्रांनो, आज आम्ही चाललोय सप्तेश्वर मंदिराला. आणि माझ्या मागे जो बघताय रोशन, हा आपला नवीन मेंबर आहे. रोशनने अचानक सांगितलं की आपण आज फिरायला जाऊया. मग काय सार्थक वगैरे तयारच होते. तर ते म्हणाले की सप्तेश्वर मंदिराला जाऊया. बघूया पुढे जाऊन यांचा प्लॅन चेंज होतोय काय. पण सप्तेश्वर मंदिर जवळ आहे, त्यामुळे लगेच जाऊन येऊ शकतो. अचानक भयानक पाठी गेलो. बघूया, आम्हाला माहीत नाही आहे सप्तेश्वर मंदिर कुठं आहे. अजून तिथंच जायचं आहे का हे पण फिक्स नाही आहे. बघूया आता रोशन काय म्हणतो. जायचं आपलं फिक्स आहे, पण कुठेतरी जाऊया. पेट्रोल टाकणार दादा भडाकलाय. काय समजत नाही काय झालंय त्याला. आता आम्ही तुरलला पोचलोय. मित्रांनो, आता आम्ही तुरळला पोचलोय. आणि आमचे 2 व्हिडिओ पाठीमध्ये आहेत. 2 नाही, 3 जण आहेत. हो सॉरी यार, सारखं विसरते मी. असं का होते माझ्या घरी? सार्थक, आर्यन आणि रोशन मागून आहेत. ते येत आहेत. गेलं पुढे आपल्याला सांगितलं थांबायला आणि स्वतः पुढे गेले. बघा, आम्हाला सांगितले तुरळला थांबा आणि आता बघितलेत ना कसे पुढे गेले. काय करणार यार, भाल्याची दुनिया नाही उरली. तर भडका लागणार आम्हाला, भडका लागणार. गाडी स्टार्ट कर. चलो चलो यार, लड़की भाग जाएगी. चलो. मित्रांनो, हे कर्णेश्वर मंदिर आहे. खूप रीलमध्ये तुम्ही बघितलं असेल. आमच्या सनीला दाखवायला आणलंय. बांधकाम चालू दिसते.
सगळ्यांना तिथं द्या. जे काही त्यांच्या मनात इच्छा आहेत मनोकामना सगळ्यांच्या पूर्ण करा. दक्षिणा ताटात ठेवा. आज सोमवार आहे. दक्षिणा ताटात ठेवा. हरि ओम. देवा देवा. हरि ओम. फोटो पण चालतील. गणेश्वर मंदिराचे दर्शन घेतल्याच्यानंतर खाली आला मंदिर आपण सोमेश्वर मंदिर कसब्याचं आणि बाजूलाच वाहणारी नदी दिसते. इथून आता आम्ही मंदिरात जातोय दर्शनासाठी. मित्रांनो, कर्णेश्वर मंदिरात दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललो आहे सप्तेश्वर मंदिरात. कसब्याला तुम्ही आलात ना की कसबा सरदेसाई वाड्यासाठी प्रसिद्ध आहे. हा बघा, हाच तो वाडा आणि ह्या वाड्याची हिस्ट्री काय आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आज ही अवस्था आहे ह्या वाड्याची. हा बघा हा वाडा आणि आत्ता असा परिसर आहे ह्या वाड्याच्या मागे. पुरातन काळाने तुम्हाला काहीतरी बघायला मिळू शकतं. मला काय तेवढं माहीत नाही आहे काय, पण एक खांबासारखे काहीतरी दिसते. त्याच वाड्याच्या मागे हे बघा, ही अशी विहीर आहे एक. मित्रांनो, त्या काळी इथं कोणत्या लेवलच्या गोष्टी घडून गेल्या असतील ह्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही आपण. आणि त्या एवढ्या गोष्टींना त्यांनी फेस केलं आहे आणि त्यामुळे आपल्याला हे सगळं इझी मिळालं आहे. हे बघा, अशी छोटी मोठी मंदिरं इकडे खूप आहेत. सरदेसाई वाड्याच्या मागे जर तुम्ही आलात तर अशी छोटी मोठी मंदिरं तुम्हाला मिळतील, त्या काळीची आहेत. जे इतिहास अजूनही जिवंत ठेवतात. हे बघा, आनंदी बघा. हे बघा, कर्णेश्वर मंदिरामध्ये ज्या प्रकारे आपल्याला 5 ताटं पाहायला मिळतात तसं ताट इथं पण आहे एक. तुम्ही इथं बघितलं ना, प्रत्येक मंदिराच्या बाहेर नंदी आहे. तो नंदी असा केलेला आहे बघा. हा नंदी आहे, याला पण सेम केलं आहे. थोडून गाडी आली, बघू शकता गाडी जायला जागाच नाही आहे म्हणून आम्ही इथं साईडला घेतली गाडी. आणि हे बघा, हे फसले इथं. इथून रोड पूर्ण कच्चा आहे, बघू शकता तुम्ही. आता पण खूप आवल आहे. आवल आहे, अरुंद आहे, अरुंद. हा, जर पूर्ण गाडी आली ना तर काय कपड्याची वाट. आणि आमचे संगीचे सवंगडी बघा किती सुसाट जातात या रस्त्यातून बघा. हां, आपण लोकेशनवरती पोहोचले. मंदिर दिसायला लागलं, सप्तेश्वर मंदिर.
इकडे माझ्या ते तलाव आहे, ते पोहायचं कुंड म्हणू शकतो आपण त्याला. दर्शन घेऊन आपण सगळे तिकडेच जाणार आहोत. मंदिराचा गाभारा. मंदिराचा परिसर शांत आणि दाट झाडांनी नटलेला आहे. पाण्याचा कुंड बघायला जाऊया आपण आता. हे एक तलाव आहे आणि इकडे कुंड आहे. इकडून असं पाणी येत आहे, इकडून खाली चाललंय. मार भाई. मित्रांनो, आम्ही परत निघालो होतो आणि आमचा भाव हा चप्पल विसरला. आला चप्पल मंदिरात विसरला. ही आपली गाडी आहे आणि हा बघा हा चप्पल विसरला. माणूस चप्पल कसं काय विसरून आला. मित्रांनो, आता आम्ही परतीचा प्रवास करतोय आणि आता घरी जातोय आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.